हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर सगळ्यांना पहिलं तर गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना धन्यवाद, की जे जे माझ्या व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, कमेंट करतात आणि सबस्क्राईब करतात. त्यांचं मनापासून आभारी आहे मी, की जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्ही बघता वगैरे. तर मी आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर माझं घरातलं सर्व काम ओ म्हणजे स्वयंपाक आणि पोछा वगैरे मारून झालेला आहे. पण आता बाकीचे काम वगैरे राहिलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते. हा असं काही किचन वाटलं वगैरे मस्त असं आवरून झालेलं आहे. हे काल रात्री कांदे आणि लसूण आणलेला आहे तर तो ठेवायचा आहे. काय सांगू? हे असतं आणि आता इथं सिंकमध्ये भांडे आहे ते भांडे घासायचे. काय गं? लिंबू कशाला थांबले ते आणि हा हॉल पण बघा किती मस्त आवरलाय. पण हा फक्त आमचा 10 ते 15 मिनिटं असा स्वच्छ राहील. नंतर त्याचा अवतार दाखवीन मी तुम्हाला कसा होतो कसा नाही ते. तर त्यामध्ये म्हटलं चला आधी नाश्ता करून घेऊ. तर नाश्त्यासाठी मी आधीच रात्री ना हा पिलू. नाश्त्यासाठी मी आधीच रात्री ओट्स भिजू घातलेले चिया सीड टाकून. तर आता मी आता ह्याच्यामध्ये काय असं मध वगैरे काय टाकणार नाही. नुसतं आता केळी टाकणार आहे आणि ते नाश्ता करणार आहे. सांजा नाश्ता झालेला आहे, आता मला करायचा आहे. इथे मी नाश्त्यासाठी चिया सीड आणि ओट्स भिजवले, ओव्हरनाईट भिजवून ठेवले होते दुधामध्ये. तर ते घेतले होते आणि त्याच्यामध्ये थोडासा गोडवा येण्यासाठी मी थोडेसे मनुके आणि केळी टाकले होते. सानूला मी नाश्ता केला होता आणि तिला थोडेसे ड्रायफ्रुट्स दिले होते खायला, काजू वगैरे. पण तिला ते खायचे नव्हते, तिला माझ्यासोबतच खायचं होतं म्हणून ती एखादा घास खाऊन बघत होती. पण त्याला अशी काही एवढी चव नव्हती की तिला आवडेल असं, म्हणून तिने एकच घास खाल्ला आणि परत नको म्हटली खायला. तर हे खायला आणि पचायला पण खूप म्हणजे एकदम पोटाला हलके आहेत नाश्त्यासाठी. आणि आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी तर अगदी उत्तम आहेत. त्यासाठी ही रेसिपी जर मी दाखवायची असेल तर मी दाखवेल. त्याच्यामध्ये जर थोडेसे कारळ्याची बी, जर तर कलिंगडची बी वगैरे आणि ह्याचे भोपळ्याची बी वगैरे टाकले आणि जवस टाकलं तर ते अतिउत्तम होतं. केसांसाठी वगैरे सगळं प्रोटीन मिळतं यातून. मग माझं सर्व नाश्ता वगैरे करून झाला, कपडे वगैरे धुवून झाले. म्हटलं आता किचनमध्ये भांडे राहिले होते, तेवढे भांडे घासून घ्यावे. मग मी किचनमध्ये भांडे वगैरे घासले एकदम. आणि नंतर असं काही सिंक वगैरे साफ करून ठेवला होता. नंतर मग सगळं काम झाल्यावरती दुपारच्या नंतरनं मी सकाळीच ही 10-12 दिवसाची साय बाजूला काढून ठेवली होती. सकाळी थोडंसं दही टाकून त्याच्यामध्ये ठेवल्यामुळं ती थोडीशी मेल्ट झाली. मग त्याला काय रवीने वगैरे घुसळायची गरज नव्हती. म्हणून म्हटलं आता आपलं थोडंसंच पळीनीच आपलं हे करावं, मशीन वगैरे त्याला लावण्यापेक्षा आपलं किंवा मिक्सरच्या भांड्यात काढण्यापेक्षा इतकी 5 मिनटं जरी असं ह्याने केलं असतं ना तरी ते लगेच झालं असतं. म्हणून मी आपलं पळीनेच थोडंसं मिक्स करत होते. कधी कधी हाताने पण केलं तर होऊन जातं बरं का, जास्त वेळ जर बाहेर काढून ठेवलेलं असेल तर सकाळचं. मग थोडा वेळ करायचं आणि फ्रीजमधलं गार पाणी ओतायचं. मी गार पाणी ओतले नाही, असंच ओतलं. कारण लोण्याचा गोळा घट्ट येण्यासाठी फ्रीजमधलं पाणी ओतलं ना तर घट्ट असं येतो आणि आपलं साधं पाणी ओतलं की असं पातळ लोणीवरती येतं. मग मी ते साधंच पाणी ओतलं होतं आणि नंतर हे गोळा बाजूला काढून घेतला, त्यातला थोडं लोणी साईडला काढून घेतला आणि नंतर हे लोणी 2 पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून घेतलं, जेणेकरून त्याला वास येणार नाही. आपलं 5-6 दिवसाची या 10-12 दिवसाची अशी साय साचलेली असते ना तर थोडासा कुबट वास येतो. त्याच्यामुळं ते धुवून घेतलं की तुपाला पण वास येत नाही आणि सुगंध चांगला येतो. त्याच्यामुळं ते स्वच्छ धुवून घेतलं. आणि हे पाणी जे असतं ना, मी ते काय बाहेर टाकून वगैरे देत नाही किंवा ह्याच्यात टाकत नाही. ते एकतर झाडांना टाकते किंवा आमच्या इथं कुत्रे वगैरे येतात ना त्यांना थोड्याशा भांड्यामध्ये वगैरे ठेवते, ते पिऊन जातात. मग तूप कडवायला ठेवलं आणि तूप कडत होतं तोपर्यंत म्हटलं तर बाकीचे पण कामं आवरावे लागतील ना, संध्याकाळचं झाडू बिडू मारायचं. 4 वाजले होते तोपर्यंत. आणि माझे मिस्टर कामाला निघाले होते, त्यांनी 4 वाजता जातात तर पिकअपला. तर ही सानू मागं लागली होती त्यांच्यापाशी बघा.
लेकींवर बापांचा जीव वेगळाच असतो आणि शिवाय लेकींचा पण जीव आईपेक्षा जास्त बापावरच असतो ना. यातूनच दिसतं. आता ही छोटीशीच आहेत पण मी दिवसभर सांभाळते पण तिचा जास्त जीव बापावरच आहे. तर इथं बोलता बोलता तूप पण असं छान कडत होतं बघा, किती मस्त तूप कडलेलं आहे आणि वास पण एकदम सुंदर येत होता. आता या तुपामध्ये ना तुळशीची जर पानं टाकली ना एकदम अतिउत्तम, एकदम छान असा वास सुगंध पसरतो. मग तूप इथं कडत होतं तोपर्यंत म्हटलं आपलं बाकीचे काल धुतलेले कपडे काढून ठेवले होते, ते म्हणलं तर त्याच्या घड्या वगैरे घालाव्या. आणि मी घड्या घालत होते तर आमच्या सानूला आता थोडं थोडं चांगलं असं बोलायला येते ना, ते छान अशी बडबड बडबड करत असते माझ्यासोबत. कुठलंही काम करताना येत असते ती मध्ये मध्ये. तर आता इथं साईडला थांबली होती आणि काहीतरी बोलत होती माझ्यासोबत. हे काय ते काय विचारत होती. कपडे कुठे, कपडे सगळे कपडे घेऊन येतो मध्ये आधी लाड येतो, लाड येतो. चला आपल्या भू जायचं, कपडे चेंज करून जाऊ, कपडे चेंज करून भूर जाऊ, भूर तिकडे भूर. आई थांब गं, सांगू येते मग कुठं चालली आहे आई, चालली बोबडीची आई कुठे चालली तुला? हा बोलो बोलो ते शर्ट ये ना, तुला खाऊ देते. दे खाऊ दे त्याला काढून. बोलो. आ दे ये आ दे, खाऊ नको, बुबूला दे ना, बुबूला दे की. खाऊ द्या, खा खा. दे त्याला एक दे, तू एक खा त्याला एक दे. कुत्र मग येईल का मध्ये येते. आवाज दे बुबूला. इथे आला का बुबू? आला, टाकलं का? बघू वर्षर बनून काय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज दे. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आवाज दे ना. तिकडे टाक समोर, तिकडे टाक ना.